मगाशी आपण डॉक्टर अजित कुमारांशी बोलताना एका गोष्टीचं थोडंसं स्पष्टीकरण त्यांनी केलेलंच होतं की संमोहन हे एक शास्त्र आहे. संमोहन ही काही लुबाडण्याची विद्या नव्हे किंवा कुणालाही संमोहनाचा उपयोग करून लुबाडता येत नाही. पण तरी मगाशी त्यांनी जाता जाता सांगितलं होतं, मी आता पुन्हा एकदा लोकांच्या मनातला जो प्रश्न आहे, हा सातत्यानं लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की संमोहन तज्ञ आहे किंवा हिप्नॉटिस्ट आहे, म्हणजे हा आपल्या खिशातले पैसे परस्पर पळवून देईल, आपल्यावरती जाता जाता आपल्यावरती गारूड घालणं असं म्हणतात त्याला, आपल्यावरती घालेल आणि आपल्याला लुबाडून जाईल, काही अनैतिक प्रकार करेल. तर खरोखर असं काही शक्य आहे का याच्यामधून? असं काही कुणाच्या खिशातले पैसे काढून घेता येतात, कुणाच्या हातातली अंगठी काढून घेता येते, कुणाच्या हातातलं घड्याळ काढून घेता येते, हे काय सत्य आहे याच्यामध्ये? असं नाही, संमोहनानं कदापि ही कुणालाही लुबाडता येणं कदापि शक्य नाही. कारण मी मला सांगितलं संमोहनानं असं का करता येणं शक्य नाही, तर बाह्यमन आणि अंतर्मन हे आपण सांगितलेलंच आहे. पण तरी सुद्धा काही समाजातील लोक निव्वळ संमोहन तज्ञाला बदनाम करण्यासाठी बऱ्याच वेळेला असं सांगतात की अमक्याला एखाद्याला हिप्नोटिझम एखाद्या मुलीला केलं किंवा एखाद्या स्त्रीला हिप्नोटिझम करता येतं, मग ती संमोहनाच्या अवस्थेत गेल्यानंतर ती कशी वागली तर तिला काय कळत नाही असं वगैरे सांगितलं जातं. पण तसं जर बघायला गेलं तर मानसशास्त्रीय पातळीवर जर बघितलं तर जे संमोहन शास्त्राच्या सहाय्यानं जे प्रयोग केले जातात त्याच्यामध्ये बाह्यमन आणि अंतर्मन हे दोन भाग असल्यामुळं ते जे काय प्रयोग करतात ते फक्त बाह्यमन आणि अंतर्मन जागा असतं, जागृत असतं, त्याला पूर्ण कल्पना असतं. उदाहरणार्थ आमच्या स्टेजवर आम्ही जे काय मंडळींना संमोहन करतो त्यावेळेस ती संमोहनाच्या अवस्थेत गेलेली असतात, तरीही तिथं लागलेल्या गाण्यावर डान्स करत असतात, लावण्यावर शर्ट वरती करून वगैरे डान्स करत असतात. मग याच्यामुळे जर बघितलं किंवा त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत असतात, हे सगळं कशामुळे होतं तर ती त्यांचं अंतर्मन पूर्णपणे जागृत असतं. म्हणजे संमोहन म्हणजे काहीतरी बेशुद्ध अवस्था, गाढ अवस्था, झोपलंय त्याला त्या अवस्थेतलं काय कळत नाहीये असा हा गैरसमज आहे. तसं वास्तविक पाहता असं कधी होत नाही. किंवा एखाद्या आमच्याकडे आता संमोहन उपचारासाठी असो, व्यक्तिमत्व विकासासाठी असो, असंख्य महिला माझ्या कार्यालयावर येत असतात. मग त्यांना आम्ही मार्गदर्शन देतो. फक्त मी आजवर काय केलेलं आहे की माझ्या कार्यालयावर एका मुलीला अथवा एका महिलेला संमोहन उपचार देत नाही, ते ग्रुपमध्येच देतो. किंवा एका मुलीला अथवा एका महिलेला भेटत नाही, सोबत कोण असेल तर त्यांना घेऊनच भेटतो. हे मात्र थोडंसं पाळलं, नातेवाईक बरोबर पाहिजे अथवा एखादी जवळची व्यक्ती पाहिजे जी प्रौढ असावी, नाही एखादा छोटा मुलगा घेऊन नाही भेटता येणार. मग हे कशासाठी तर एक समाजाला म्हणजे आजपर्यंत समाजाला मी जी सेवा दिली त्याच्यामध्ये समाजाने मला खूप काही दिलेलं आहे आणि त्याचं काहीतरी कुठेतरी मी देणं लागत असल्यामुळे ही सेवा देत असताना समाजाला आणखीन चांगल्या प्रकारे सेवा देणं मला शक्य व्हावं म्हणून मी थोडंसं हे नियम ठेवलेलं आहे. आपण माझी आपल्या सगळ्यांना विनंती की आपण जरूर डॉक्टर अजित कुमारांचा कार्यक्रम पहा आणि त्या कार्यक्रमामुळे अनेक प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळतील. आपल्या मनातले अनेक गैरसमज त्या कार्यक्रमामुळे बरेचसे या संमोहन शास्त्राबद्दल दूर होतील. या आजच्या मुलाखतीमुळे बरेचसे संमोहन शास्त्राबद्दल आणि एकूण मानसशास्त्राबद्दल त्याच्या उपचारांबद्दल आपल्याला माहिती मिळाली असेल आणि अनेक गैरसमज दूर व्हायला मदत झाली असेल असं मला निश्चितपणे वाटतंय. आपल्या या स्टुडिओमध्ये डॉक्टर अजित कुमार या निमित्तानं आले आणि त्यांनी आपल्याला ही सर्व माहिती दिली. आपलं प्रबोधन करायचा निश्चितपणे त्याच्यामध्ये सहभाग घेतला, उपयोग केला, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार.